लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली। देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये मोठा खुलासा केला असून सरसकट बहिणींना आता दिवाळीचा हप्ता मिळणार आहे। डबल रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असून 3000 रुपयाचा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार। लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये तर जमा झाले। महिलांना 1500 रुपयाचा लाभ मिळाला, परंतु ज्या महिलांना 1500 रुपयाचा लाभ मिळालेला आहे त्याच महिलांना आता परत 3000 रुपयाचा हप्ता मिळणार असून महिलांची दिवाळी गोड होणार। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता दिवाळीचा हप्ता सोडणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं। सरसकट महिलांना याचा लाभ मिळणार असून कोणतीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही। दिवाळीचा हप्ता प्रत्येक बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे। बऱ्याच महिलांना प्रश्न पडला होता की दिवाळीचा हप्ता मिळणार आहे का नाही, त्यामुळेच पत्रकारांनी हा प्रश्न उचलून धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला। त्यानंतरच महिलांची दिवाळी खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर दिवाळीचं सामान भरण्यासाठी महिलांना हप्ता वाढवून देणार असल्याचं सांगण्यात आलं। ऑक्टोबरचा हप्ता 1500 रुपये महिलांना मिळणार होता, आता तोच हप्ता डबल मिळणार। 3000 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी जमा होणार आहे। आपल्या सरकारकडून ही मोठी बातमी महिलांसाठी आलीच आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वितरण सर्वात आधी होणार आहे, त्याचबरोबर कोणते तालुके यामधून वगळण्यात आले आहेत का, याची देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे। कारण बऱ्याच बँकांचा प्रॉब्लेम हा होत असतो, त्यामुळे बँकांचा प्रॉब्लेम झाल्यामुळे महिलांच्या खात्यावर पैसे वेळेवर जमा होत नाहीत। म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठराविक बँकांची नावे जाहीर केली आहेत। लाडक्या बहिणींना दिवाळीच्या आधीच हप्ता मिळावा, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलं, जेणेकरून माझी लाडकी बहीण ही दिवाळीमध्ये सामान खरेदी करू शकेल, या हिशोबाने महिलांच्या खात्यावर हप्ते जमा झालेच पाहिजेत। त्याचबरोबर आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील महिलांना जो हप्ता मिळणार आहे तो हप्ता डबल मिळणार असल्याचं मंजूर केलंय। जवळपास 999 कोटीचा निधी सोडण्यात आला असून बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत। सरकारने हा निधी मंजूर केलेला असून दिवाळीचा बोनस आता महिलांना मिळणार। ज्या महिला पात्र आहेत, ज्या महिलांना 1500 रुपये मागील 2 दिवसांमध्ये मिळालेले आहेत, त्या महिलांना आता हा हप्ता मिळणार असून महिलांची दिवाळी गोड होणार। कोणतीही लाडकी बहीण यामध्ये वंचित राहणार नाही, असं देखील एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। लाडक्या बहिणींनो, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे हप्ता वाटप होणार आहे ते देखील आपण जाणून घेऊया। कारण हे हप्ता वाटप होत असताना महाराष्ट्रातील प्रथम 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येतील। म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेले जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये शेवटचे जिल्हे असं वाटप करण्यात येणार आहे। यामध्ये 3 टप्पे शिंदे साहेबांनी सांगितलेले आहेत। दिवाळीचा बोनस दिवाळीच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल, पण तो 3 टप्प्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत ते देखील आपण जाणून घेऊया। तुम्हाला सरसकट हप्ता जरी मिळत असला तरी तुमच्या जिल्ह्याचे नाव हे सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणं देखील बंधनकारक आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जो 3000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आतापर्यंत तुम्हाला जेवढे पण हप्ते सरकारकडून देण्यात आले होते ते हप्ते सरकारकडून सोडल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये जमा होत होते, परंतु आत्ताचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 100% वेळेच्या आधी जमा करण्यात यावा, असं शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। बऱ्याच वेळी बँकांचा प्रॉब्लेम झाल्यामुळे महिलांच्या खात्यावर वेळेवर पैसे जमा होत नाहीत, पण आता तर दिवाळीचा मोठा सण समोर असताना जर महिलांच्या हातामध्ये पैसे नसतील तर दिवाळी महिलांची नाराजीमध्ये जाऊ नये। यामुळे दिवाळीच्या आधी कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांच्या खात्यावर हप्ता जमा झालाच पाहिजे, असा शब्द शिंदे साहेबांनी व्यक्त केला। कोणत्याही बँकेचा प्रॉब्लेम न होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे महिलांच्या खात्यावरती जमा व्हावेत, असं शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। आता कोणत्या बँकामध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत ते देखील जाणून घेऊया। कारण हे पैसे जमा होत असताना बँकेचा कोणताही प्रॉब्लेम होऊ नये, सरसकट महिलांना पैसे मिळावे यासाठी शिंदे साहेबांनी बँकांची नावे जाहीर केलेली आहेत।
यामध्ये 10 बँकांची नावं आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत त्या जिल्ह्यांची नावं देखील आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार असून 3000 रुपयाचा हप्ता सोडण्यात येणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, त्याचबरोबर कोणत्या 10 बँका जमा होण्यासाठी पात्र ठरलेल्या आहेत, त्या 10 बँकांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची माहिती आपण घेणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेल्या 10 बँकांची नावं आणि 10 जिल्ह्यांची नावं आपण येथे पाहणार आहोत। तर चला पाहूया रिझर्व्ह बँकेकडून मान्यता असलेल्या कोणत्या 10 बँका दिवाळीच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्या। सर्वात प्रथम रिझर्व्ह बँकेकडून मान्यता असलेली पोस्ट बँक लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरली असून ज्या महिलांचं खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्या महिलांना दिवाळीचा हप्ता मिळण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर ज्या महिलांचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्या महिलांना देखील दिवाळीचा हप्ता वेळेवर मिळणार। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दिवाळी आणि ऑक्टोबरचा हप्ता 3000 रुपये ॲक्सिस बँकेमध्ये सोडण्यात आला। HDFC बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्या महिलांना दिवाळीचा बोनस मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी ॲक्सिस बँकेमध्ये देखील पैसे सोडल्याचं जाहीर केलं आहे। दिवाळी बोनस ॲक्सिस बँकेमध्ये देखील जमा होणार आहे। युनियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस जमा होईल। त्याचबरोबर स्टेट बँकेमध्ये देखील दिवाळी बोनसचा हप्ता सोडण्यात येईल। ज्या महिलांनी बँक ऑफ बडोदा बँकेमध्ये खातं काढलेलं आहे त्या महिलांना देखील 3000 रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे। ज्या महिलांनी इंडियन बँकेमध्ये खातं काढलेलं आहे आणि ज्यांनी EKYC प्रोसेस कंप्लीट केलेली आहे त्यांना 3000 रुपयाची रक्कम मिळणार आहे। पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील दिवाळीचा बोनस जमा होणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या 10 बँकांची नावं जाहीर केली होती। त्याचबरोबर या बँकांच्या अधिकाऱ्यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही। पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या महिलांच्या खात्यावर जमा होतील। 3000 रुपयाचा दिवाळी बोनस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल। परंतु महिलांनो कोणते 10 जिल्हे सर्वात प्रथम यासाठी पात्र ठरलेले आहेत हे देखील जाणून घ्यावं लागणार, कारण हे हप्ता वाटप होत असताना टप्प्याटप्प्यामध्ये होणार आहे। सर्वात पहिल्यांदा कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस अमरावती जिल्ह्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं। एकनाथ शिंदे साहेबांनी अमरावती जिल्ह्यामध्ये दिवाळी बोनस सर्वात पहिल्यांदा जमा होईल असं जाहीर केलं। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामधील महिलांना देखील दिवाळी बोनसचा लाभ टप्प्याटप्प्यामध्ये मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये दिवाळीचा हप्ता लवकरात लवकर जमा होईल। ज्या 10 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यामध्ये अकोला जिल्हा देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यातील महिलांना 3000 रुपयाचा दिवाळी बोनसचा हप्ता मिळेल। बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ऑक्टोबरचा हप्ता आणि दिवाळी बोनसचा हप्ता अशी रोख रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये ही रक्कम जमा होण्यासाठी पात्र ठरलेला पहिला टप्पा आहे। त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील महिलांना देखील बोनसचा हप्ता मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील दिवाळी बोनसचा पहिला टप्पा पार होणार आहे। धुळे जिल्ह्यातील महिलांना देखील दिवाळी बोनसच्या हप्त्याचा लाभ मिळणार। रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना देखील पहिल्या टप्प्याचा लाभ मिळणार असून दिवाळीचा हप्ता मिळेल। दिवाळी बोनसचा हप्ता 3000 रुपयाची रक्कम ही रायगड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर देखील पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो तुमच्या लाडक्या भावाने हा हप्ता वाटप जाहीर केलं, त्यामुळे कोणतीही अडचण न येता कोणतीही तांत्रिक अडचण न येता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। हे पैसे जमा होणार असल्यामुळे दिवाळी लाडक्या बहिणींची गोड होणार असून दिवाळीची खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींना बोनस मिळणार। सरकारने जाहीर केलेल्या या 10 बँकांमध्ये हा हप्ता सर्वात आधी जमा होईल। त्यामुळे कोणतीही अडचण निर्माण न होता सरसकट सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार असून एकनाथ शिंदे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींचा दिवाळ सण गोड केला असून महिलांना गिफ्ट दिलं आहे। महिलांची दिवाळी आता गोड होणार असून महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे।